मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा त्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या चर्चांना वेग आलाय आणि त्याचबरोबर नितीन गडकरी यांचं नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलं जाऊ लागलं. हे करतंय कोण? तर मराठीतले काही यूट्यूबर्स, काही सोशल मीडिया चॅनल्स गडकरींची सुपारी घेऊन मैदानात उतरलेत की काय असं वातावरण निर्माण झालंय. सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या सुनावणीला विलंब का करताय असं विचारल्याचा दावा उभाटा गटाचे लोक करतायत. तर काही मवियाचे पाळीव पत्रकार पुन्हा त्या रिझनेबल टाइम फ्रेमबद्दल बोलायला लागले. आता कालपर्यंत कोणालाच या रिझनेबल टाइम फ्रेमबद्दल छातीटोकपणे बोलता येत नव्हतं की नेमका किती वेळ या सो कॉल्ड रिझनेबल टाइम फ्रेममध्ये येतो. पण काल अचानक यांना मणिपूरमध्ये 2020 साली झालेल्या एका आमदाराच्या पक्षांतरावरच्या सुनावणीला टाळाटाळ करणाऱ्या तिथल्या विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टातले जज जस्टिस नरिमन यांनी सुनावलं होतं की किमान 4 आठवडे आणि कमाल 90 दिवस म्हणजे हा तुम्हाला दिलेला रिझनेबल टाइम असं समजा आणि त्या टाइम फ्रेममध्ये कारवाई करा. सापडलं यांना. आता याच निकालाचा संदर्भ जोडून राहुल नार्वेकरांनाही या 90 दिवसांच्या टाइम फ्रेममध्ये बसवणं आपल्याकडच्या यूट्यूबर्स पत्रकारने सुरू केले. तसं तर मग हे 90 दिवस आता उलटून गेलेत कधीच. म्हणजे सुनावणीला सुरुवात करा आणि आता लवकरात लवकर हा विषय संपवा अशी स्थिती निर्माण झाल्याचं दाखवलं जातं. पण या सगळ्या दबावाला ना राहुल नार्वेकर बळी पडणार आहेत ना भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते. कारण स्पष्ट आहे, जर नार्वेकरांना या 16 आमदारांना डिस्क्वालिफाय करायचंच होतं तर ते इतके दिवस थांबलेच नसते. मुळात अपात्र झालेला सदस्य मंत्रिपदावर राहू शकत नाही, पण तो पुन्हा निवडणूक लढवू शकतो आणि जिंकूनही येऊ शकतो. मग जर या 16 किंवा 39 आमदारांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब झालेलं असेल तर ते उगाच कशाला खेळ लांबवतील. असो, आता हे 16 आमदार अपात्र झाले तर उरलेल्या 24 आमदारांचं काय? त्यांनाही अपात्र ठरवणार का किंवा ते अपात्र ठरणार का? मग हे 24 लोक आपली आमदारकी वाचवण्यासाठी तात्पुरते उभाटा गटात जाणार असंही काही लोक बोलत होते. मग हे 24 परत गेले तर तो गट आता उभाटा कसा राहील ना? त्या गटाकडे पुन्हा बहुमत आल्यानं त्याला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह परत द्यायला निवडणूक आयोग बांधील नसेल का? त्याचे किचकट सवाल आपल्या पुढे उभे राहतात. या अशा घटनात्मक पेच प्रसंगापुढे एक मोठा गहन सवाल जाणून बुजून उभा केला गेलाय की एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद राहणार की जाणार. आता समोर जे दिसतंय त्यावरून सरळ सरळ असंच दिसतंय की जे काही आहे ते विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर अवलंबून आहे. त्यांनी शिंदेंसकट जर 16 आमदारांना अपात्र घोषित केलं तर शिंदेंना तात्काळ राजीनामा द्यावा लागेल. पण सरकार पडणार नाही. महायुती आपला नवा नेता जाहीर करून त्याला मुख्यमंत्री पदावर बसवू शकेल. पण 16 आमदारांसकट जर उरलेल्या 24 आमदारांवरही कारवाई झाली तर या सरकारला पुन्हा एकदा सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडावा लागेल आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करावं लागेल. असं करताना अजितदादांनी जर मुख्यमंत्री पदाचा हट्ट धरला तर काय नव्हे, ते मनात सीएम बनण्याची महत्वाकांक्षा बाळगूनच आहेत. त्यामुळे हा पेच प्रसंग उभा राहणारच. पेच यासाठी की त्यांना सरकारमध्ये घेत उपमुख्यमंत्री बनवलंय हेच भारतीय जनता पक्षाच्या बहुतेक आमदारांना, पदाधिकाऱ्यांना आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांना पटलेलं आहे. ते असेही नाराजच आहेत. भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी खेळलेली खेळी कशी चाणक्य नीती आहे. काकाच्या नाकाखालून त्यांचा पुतण्या पळवला, त्यांचा पक्ष फोडला. तर हे सगळं सांगण्याचा प्रयत्न भाजपाप्रेमी विश्लेषक अगदी जीव तोडून करत असतात. आणि तसं असतानाही ते 100% पटलंय असा एकही भाजपाही सापडायचा नाही. त्याच्या मनात कुठे ना कुठे किंतु परंतु हा आहेच. जे काही घडलंय ते. अजित पवार सरकारमध्ये आहेत, वित्त मंत्रालय त्यांच्याकडे आहे, उपमुख्यमंत्रीपदीही तेच आहेत. हे सुद्धा अनेकांना टोचतंय. मग त्यांना मजबुरीने का होईना मुख्यमंत्री बनवलं तर भारतीय जनता पक्षात अंतर्गत हल्लकल्लोळ माजेल हे कोणी नाकारू शकत नाही. आता माझ्या विधानावर भक्त आक्षेप घेतीलही की आमचा पक्ष शिस्तबद्ध आहे, पक्षशिस्त महत्त्वाची असते वगैरे वगैरे. पण आत काय चाललंय हे त्यांनाही चांगलंच अवगत आहे, चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे निव्वळ उरलेल्या 7-8 महिन्यांच्या कालावधीसाठी अजित पवारांना कशाला डोक्यावर बसून घ्यायचा असाही विचार होऊ शकतो. मग सरळ विधानसभा बरखास्त करून मुदतपूर्व निवडणुकांना सामोरं जाणं हे केव्हाही शहाणपणाचं ठरेल. आता निवडणुका कोणाच्या नेतृत्वाखाली घ्याव्यात किंवा लढवाव्यात यावर खल होऊ शकतो. अपात्र ठरलेल्या शिंदेंना पुन्हा या सरकारचा चेहरा म्हणून सादर करायचं का असा प्रश्न शिंदेंचे जे विरोधक आहेत ते उपस्थित करतीलच. आपण हे गृहीत धरूनच चालूया की असं होईल. मग काय होईल तर मग अजित पवारांना नेता बनवणार का? अशा वेळी देवेंद्रजींचा ऑप्शन का क्लोज केल्यासारखा चाललाय हे कळत नाही मला. कारण
हा अपात्रतेचा विषय, सरकार कोसळणाऱ्या वावड्या आणि नव्या मुख्यमंत्र्यांची निवड हे मुद्दे दृष्टिक्षेपात आल्यावरच मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापवला गेला. मागच्या 2.5 वर्षात निव्वळ झूम मिटिंगवर चाललेल्या आरक्षणाच्या चर्चा अचानक उपोषणापर्यंत कशा येऊन ठेपल्या. त्यात पुढे जमावावर लाठीमार झाला आणि सगळा दोष किंवा रोष गृहमंत्र्यांवर येईल हे सगळं ठरवून केल्यासारखं नाही का वाटत तुम्हाला? फडणवीसांच्या नावाला अशाने विरोध होईल म्हणून त्यांचं नाव या शर्यतीतून बाद करणं हा एकमेव अजेंडा असावा. पण हा अजेंडा नेमका कोणाचा? दिल्लीश्वरांचा की महाराष्ट्रातल्या फडणवीस विरोधकांचा? यामागे नेमकी कोणती लॉबी काम करते, नेमकं कोण आहे याचा शोध घेणं खरं तर गरजेचं आहे. 1995ला महाराष्ट्रात शिवशाही अवतरली. शिवसेना भाजपा युतीचं सरकार आलं. पण शिवशाहीतल्या शोभाताई फडणवीस, बबनराव घोलप अशा मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अण्णा हजारेंनी आंदोलन केलं. ही काही 99ला झालेल्या युतीच्या पराभवाची कारणं नव्हती, तर या 2 पक्षातल्या काही शीर्षस्थ नेत्यांना मुख्यमंत्री पदाची सुटलेली हाव कारणीभूत होती. त्यांनी एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे उद्योग केले युती असतानाही, आणि युतीच्या जागा कमी झाल्या, सत्ता गेली. आता ही निवड फडणवीसांना महाराष्ट्राच्या राजकीय परिघाबाहेर लोटण्याच्या महत्वाकांक्षेने पीडित एक मोठा गट भाजपात सक्रिय आहे. त्या गटाच्या कारवाया 2019 पर्यंत थंडावल्या होत्या, पण त्या अलीकडे जोम धरू लागल्यात, बळ धरू लागल्यात, त्यांना जोश आलाय. एक दिलानं लढली तर भारतीय जनता पार्टी पुन्हा महाराष्ट्रात सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून निवडून येऊ शकते. हा आत्मविश्वास आज पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, पण नेत्यांमध्ये नाही. पण आपसातल्या कुरघोड्यांनी त्रस्त झालेला हा असा पक्ष येत्या निवडणुकीत स्वतःचं फार मोठं नुकसान करून घेणार आहे असं दिसतंय. हिंदुत्व या मुद्द्यावर जनतेनं एकनाथ शिंदेंना सहज स्वीकारलं, कारण युतीचा समान धागा हा हिंदुत्व आहे. एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेत चोख काम करतायत. त्यांचा परफॉर्मन्स हा अपेक्षेपेक्षा जास्त परिणामकारक ठरतोय. शिंदे हे निश्चितच एक लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. जबाबदारीनं विधान करतोय मी, त्यासाठी मॅनेज केलेले सर्वे वगैरे करायची गरज नाही. आज भाजपाच्या मतदारांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारलेलं आहे. शिंदे आता युतीच्या सुशासनाचा चेहरा आहे, पोस्टर बॉय म्हणून हवं तर. पण सूत्रधार देवेंद्र फडणवीसच असावेत असंही या लोकांना वाटत असतं. हेच कॉम्बिनेशन राज्यात यापुढच्या 5 किंवा 10 वर्षांसाठी कायम राहिलं तर महाराष्ट्राचा विकास दुपटीनं होऊ शकतो. फडणवीसांकडे बुद्धिचातुर्य आहे, तर एकनाथ शिंदेंकडे दिलेरी धडाकेबाज असा तो बाणा आहे. मुळातले शिवसैनिक ते फील्डवरचे सेनापती आहेत म्हणून ते शोभतात, फील्डवरचे सेनापती म्हणून शोभतात. तर सदरेवरची मुत्सद्देगिरी फडणवीसांनीच करावी. या जोडगोळीवरच राज्याची भिस्त असायला हवी. खरं तर इतर अनैतिक विचारधारांना उगाच सोबत जोडणं या कॉम्बिनेशनला धक्का लावणारं ठरू शकतं. जनतेलाही ते नकोय. भाजपासाठी निवडणुकांमधला जय किंवा पराजय हा विचारधारेपेक्षा, आयडिओलॉजीपेक्षा मोठा झालेला असेल तर काँग्रेसमध्ये आणि तुमच्यामध्ये फरक तो काय उरला? 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याला जोडून राज्यातलं सरकार कोसळणार, नितीन गडकरी केंद्रातून राज्यात परत येणार आणि त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवला जाणार. या चर्चा म्हणजे ज्या देवेंद्र फडणवीस नावाच्या नेत्यानं महाराष्ट्र भाजपाला विजयाची सवय लावली, चटक लावली, त्या देवेंद्र फडणवीसांना चेकमेट करण्याचे उद्योग वाटत आहेत, दुसरं काही नाही. या चर्चेचा हा झाला एक अँगल. याला अनेक अँगलने आपल्याला पाहता येईल. या अनेक अँगल काय असेल त्यावरही मी बोलणार आहे. खरंच नितीन गडकरी राज्यात येण्यासाठी लॉबिंग करतायत का, की यासुद्धा टेबल न्यूज आहेत? हे सगळं आपण पुढच्या भागात पाहूया. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा AKAR DG9. धन्यवाद. नमस्कार.